सातारा जिल्हा परिषदेतील राड्याने महायुतीतील दुराव्याची पडलेली ठिणगी काही भिजण्याचं नाव घ्यायला तयार नाही. भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी झेडपीच्या अध्यक्ष निवडीत प्रशासनाला हाताशी धरून मिळालेल्या संधीचं सोनं करत जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता स्थापन केली खरी, मात्र यावेळी झालेल्या राड्यात शिवसेनेचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांना झालेली धक्काबुक्की महायुतीत मिठाचा खडा टाकून गेली. सातारा जिल्ह्यातील सुसंस्कृत राजकारणाने राज्याला दिशा दिली आहे, मात्र या झेडपीतील या राड्याने राजकारणाची खालावलेली पातळी देखील दाखवून दिली. स्वाभाविकच ज्या युतीत एकत्र सत्तेत असताना मित्रपक्ष भाजपमधील नेत्यांनी खेळलेला हा कुटील डाव पालकमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांच्यात चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. त्याचे पडसाद आता सातारा सांगलीच्या विधान परिषद निवडणुकीत बघायला मिळणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नमस्कार, मी शिवानी गतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून धैर्यशील कदम तर शरद पवार पक्षाकडून अभयसिंह जगताप हे निवडणूक लढवत आहेत. सध्या या निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली असून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी प्रचाराचा वेग देखील वाढवलेला आहे. जिल्हानिहाय बैठका, मतदारांच्या गाठीभेटी आणि राजकीय रणनीती यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले आहे. मात्र या प्रचारात एक बाब विशेष चर्चेचा विषय ठरत आहे, ती म्हणजे महायुतीतील कथित नाराजी आणि त्यांचा निवडणुकीवर होणारा परिणाम. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विविध ठिकाणी बैठका होत असल्या तरी त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती जाणवत नाही, तर भाजपचेच लोकप्रतिनिधी आणि पक्ष एक दिलाने प्रचार करत आहेत. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते अभयसिंह जगताप यांच्यासाठी प्रचार करताना दिसत आहेत. महायुतीतील इतर घटक पक्षांचा प्रमुख नेते किंवा कार्यकर्ते प्रचारात फारसे सक्रिय दिसत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उमेदवार धैर्यशील कदम यांच्यासोबत उपस्थिती लावली होती. मात्र त्यानंतर सातारा आणि सांगली जिल्ह्यातील प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट किंवा शिवसेना, शिंदे गट यांची प्रभावी उपस्थिती फारशी जाणवत नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी नाराजी, धुसफूस किंवा स्थानिक पातळीवरील असंतोष असल्याच्याही चर्चा रंगत आहेत. या चर्चांमध्ये किती तथ्य आहे हे निकालानंतरच स्पष्ट होईल. आघाडीने प्रचारात एकजुटीचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आणि ठाकरे गटाचे नेते एकत्रित बैठका घेत असून मतदारांशी समन्वय साधत आहेत. जयंत पाटील, शशिकांत शिंदे, खासदार विशाल पाटील यांच्यासह अनेक नेते विजयाचे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करताना दिसत आहेत. महाविकास आघाडीची संख्या तुलनेने कमी असल्याचे मानले जात असले तरी महायुतीतील नाराजीचा संभाव्य फायदा मिळवण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. मतदारांमधील असंतोष, स्थानिक समीकरणे आणि संभाव्य क्रॉस व्होटिंग यांचा अभ्यास करून प्रचाराची दिशा ठरवली जात आहे. मात्र या सगळ्या घडामोडी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष कुठेतरी नाराज असल्याची चर्चा जोरदार सुरू होती. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही या निवडणुकीवरून महायुतीला टोला लगवला होता. आता या चर्चेला अखेर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीच दुजोरा दिल्याचं दिसून येत आहे. निवडणुकीबाबत शंभूराज देसाईंनी केलेल्या विधानामुळे महायुतीमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा समोर आलेली आहे. एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शंभूराज देसाईंची खदखद बघायला मिळाली. आमची अवस्था येऊ नको तर कोणत्या डब्यात बसू? राज्यातील 17 पैकी 6 विधान परिषदांची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आता सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कारण महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं दिसून येत नाही. त्यातच शंभूराज देसाईंनी केलेल्या विधानामुळे महायुतीमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा समोर आलेली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी दरेगावी आले असता दोघांमध्ये जवळपास 1 तास बंद कमऱ्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलत असताना शंभूराज देसाई यांनी भाजपच्या सध्याच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही बैठकांना शिवसेनेला विचारात घेतला जात नसल्याचे त्यांनी बोलून दाखवले. यावेळी बोलत असताना शंभूराज देसाई म्हणाले, सध्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमची अवस्था येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू अशी झालेली आहे, असे देसाई यांनी म्हटले आहे. त्यातच आज कराड येथे धैर्यशील कदम यांच्या प्रचारासाठी झालेल्या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते अनुपस्थित होते.
त्यामुळे सातारा सांगलीची जागा महायुती म्हणून न लढता भाजपकडून उमेदवारांच्या विजयासाठी सर्व ताकद पणाला लावण्यात आलेली आहे। पक्षाचे लोकप्रतिनिधी संघटितपणे मैदानात उतरल्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिसून येत आहेत। त्यामुळे निवडणूक सरळ न राहता चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सध्या तरी दोन्ही बाजू विजयाचा दावा करत असल्या तरी प्रत्यक्षात कोण पुढे आणि कोण मागे याचे स्पष्ट चित्र समोर आलेले नाही। प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यातील घडामोडी, मतदारांची भूमिका आणि पडद्यामागील राजकीय हालचाली यावर निकालाची दिशा ठरणार आहे। त्यामुळे महायुतीतील नाराजी की महाविकास आघाडीची एकजूट यापैकी कोणता घटक निर्णायक ठरणार याकडे आता सातारा आणि सांगलीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे। आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।